35 एक जण असे असतील की ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल आणि जी सभागृहात दिसते. राजकीय गुन्हेगारी टोळ्या असं शब्द पोलिसांच्या रेकॉर्डवरती स्वच्छ शब्दात आहे. लोकांना जर खरंच ते नाव कळलं तर मला वाटत नाही की त्यांची ही बॅकग्राऊंड समजल्यानंतर त्यांना मतदान करताना लोक घाबरून तरी करतील, नाही तर घरातूनच बाहेर पडणार ना. ज्या 26 टोळ्या आहेत, ज्या ऍक्टिव्ह टोळ्या आहेत, ज्याची राजकीय पार्श्वभूमी, त्यातल्या 18 टोळ्या अशा आहेत की ज्यांना टोळी म्हणा किंवा टोळी प्रमुख म्हणा किंवा काय म्हणा, अगदी म्हणजे आपण कुठल्या पातळीचं पद म्हणायचं नाहीये, पण लोकांना जर खरंच ते नाव कळलं तर मला वाटत नाही की त्यांची ही बॅकग्राऊंड समजल्यानंतर त्यांना मतदान करताना लोक घाबरून तरी करतील, नाही तर घरातूनच बाहेर पडणार ना. म्हणजे 2 आपल्याकडचे नेते, 2 सत्ताधारी पक्षाचे नेते चांगल्या पदावर आहेत, त्यांचा व्यवसाय माथाडी म्हणून, आणि त्यांचं परस्पर विरोधी वाद काय आहेत, ते कशामुळे आहेत, आणि ह्यांच्याकडे ऍज अ कार्यकर्ते म्हणून जे 100 जण आहेत त्यातले 25 जण कसे टोळीसाठी काम करतात, दुसऱ्या बाजूच्या 100 मधले किती 20 जण टोळीसाठी काम करतात. असं जर टोळ्या म्हणल्या तर आपण ढोबळ जरी म्हणलं तरी या 18 राजकीय टोळ्या ज्या परस्पर विरोधी काम करतात, आज राजकीय टोळ्या, राजकीय गुन्हेगारी टोळ्या असं शब्द पोलिसांच्या रेकॉर्डवरती स्वच्छ शब्दात आहे. ह्या लोकांमध्ये आपण 20 जण जरी म्हणले तरी इकडचे 700 लोक, इकडे 700 लोक, हे आज राजकीय गुन्हेगार आपल्याकडे आहेतच ना. निवडणुकीच्या वेळेस त्याला हमी पत्र म्हणा किंवा एक ऍफिडेव्हिट जो देतो त्याच्यात लिहितो किती गुन्हे आहेत काय, त्यातनं लोक विचार करू शकतात आपण मतदान करायचं का नाही करायचं. कारण आज ह्या पक्षाचा म्हणजे स्वच्छ आणि हा पक्षाचा म्हणजे नालायक असं काय राहिलंच नाही. त्यामुळे कुठल्या एका पक्षाला आपण काय म्हणू शकत नाही. पण अगदी जसं आपण आता म्हणत होतो की ह्या 26 टोळ्या किंवा 18 टोळ्या किंवा अजून एक आहे, तर ह्या सगळ्यांना जर आपण कनेक्ट करायचं म्हणलं किंवा यांचे एकमेकांशी संबंध जोडायचं म्हणलं तर काय म्हणलं तर जसं आता 128 नगरसेवकांमधले 26 जण थेट बॉडी ऑफेंडर होते. तर आता जेव्हा कधी निवडणूक होईल, मध्ये जानेवारीची उद्या होईल किंवा अजून थोडं मागे पुढे जे काय होत आहे, मला वाटतं येणाऱ्या पंचवार्षिक जी काही कालावधी असेल नगरसेवकांचा, एक 35 एक जण असे असतील की ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल आणि जी सभागृहात दिसतील. बापरे. आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणजे राजकीय गुन्हे आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल झाला आहे, नागरिकांसाठी पाणी आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल झाला आहे, किंवा रस्ता अडवला म्हणून पण गुन्हा दाखल नाही. तसले चळवळीचे गुन्हे नाहीत, चळवळीचे कार्यकर्ते राहिले नाहीत आपल्याकडे, काहीच नाही. क्रिमिनल रेकॉर्ड असणारे 30 जण सापडले. निश्चित आपल्याकडे मागच्या वेळेस 26 जण होते, तर या 7 वर्ष झाली इलेक्शन न होऊन आपल्याकडे, आता 3-4 जण वाढायला काहीच हरकत नाही, तेवढे तर नक्कीच दिसतील आपल्याला.